66 लाख रुपये आज या संस्थेत शिकले. भ्रष्टाचाराचा आरोप करताना हे चांगलं काम अनेक ठिकाणी काढत असत. ज्यावेळेला सह्याचे अधिकार आमच्याकडे आले, आबा असतील, मी असेल, आम्ही प्रत्येक कागद तपासला. कुठलं ज्या हॉलमध्ये आपण बसलेले आहात, विद्यापीठाने एक आपल्याला शिबिर दिलं, कॅश नावाचं शिबिर. विद्यापीठाचं जे शिक्षकांची मान्यता असते, जे विद्यमान प्राचार्य आमच्याकडे आलेले त्यांना जवळपास 1 वर्ष होत आलेले आहे. त्यांना सांगितलं याचा आपल्याला फायदा काय म्हणते, सर याच्यातून जी फी मिळते ही आपल्या संस्थेमध्ये आपल्याला चांगला सदुपयोग करता येऊ शकतो. त्यांनी 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये ते वाचवले. संस्थेने कॉन्ट्रिब्युशन केलं. हा विद्यार्थी प्राध्यापक दाखल होतं आज अर्थात सरांना. इथे आपण आज एक सिटिंग अरेंजमेंट केली. या संस्थेमध्ये कुठलाही आर्थिक दोषी नाही, सुंदर हॉल केला, ज्याच्यामध्ये आज आपण ही बैठक घेतली. ही सभा घेत असताना वरच्या हॉलला व्हायची. ज्येष्ठ नागरिक येणारे म्हणून कुणाला चढायला त्रास नको म्हणून हा हॉल आपण एक सुंदर हॉल केला. अशा अनेक सुधारणा माननीय क्रीडा मंत्र्यांना आम्ही घेऊन आलो. त्यावेळेला त्यांना येऊन देण्यासाठी प्रयत्न झाले. आम्ही सांगितलं की संस्था शिवशाहू फुले आंबेडकर सेक्युलर विचारांनी चालणारी संस्था आहे आणि समाजातले अनेक घटक या संस्थेमध्ये आहे. त्यांच्या हस्ते आम्ही ओपन जिम आणलं, 7 लाख रुपयाचं आम्ही कॉन्क्रीटीकरण आणलं. अशा अनेक लोक 7-8 वेळा या कॉलेजला कुलगुरू, प्रो कुलगुरू, मुक्त विद्यापीठाचे भिसेन साहेब, अशा अनेक लोकांना इथे आले, मोद आला. अनेक चांगले व्याख्यान या ठिकाणी होत आहेत आणि जी जुनी परंपरा आहे, जो जुना आदर्श आहे, तो आपल्याला या संस्थेचा आपल्याला पुढे न्यायचा आहे. विद्यावर्धनी महासभेच्या सर्व सभासदांनी सन 2025-26 साठी ही आज जनरल सभा घेण्यात आली होती. त्या सभेत उत्स्फूर्त सभासदांनी प्रतिसाद दिला आणि सगळे जुने सभासद आहेत. किमान 1300-1400 सभासद या ठिकाणी आहे. बहुसंख्य सभासदांनी या ठिकाणी त्यांची हजेरी लावली आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषय मंजूर झाले आणि एकमताने मंजूर झाले.